योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कन्दः कुमारस्येनानी स्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः शब्दब्रह्मः समुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः अष्टाविंशतिनामानि मदीयानीति यः पठेत् प्रत्यूषं श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् महामन्त्रमयानीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा। इति श्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यं श्रीमत्कार्तिकेयस्तोत्रं सम्पूर्णम्। योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कन्दः कुमारस्येनानी स्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः शब्दब्रह्मः समुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः अष्टाविंशतिनामानि मदीयानीति यः पठेत् प्रत्यूषं श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् महामन्त्रमयानीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा। इति श्री रुद्रयामले प्रज्ञा। आज आपण करतोय ज्योती त्राटक। याकरता संपूर्ण खोलीत काळोख करून घ्यायचा आहे। निरांजन हे आपल्यापासून 4 ते 5 फूट अंतरावर ठेवायचंय। निरांजनाची ज्योत ही आपल्या डोळ्याच्या लेव्हलला आली पाहिजे आणि
संपूर्णपणे एकाग्रतेने आपल्याला ह्या निरांजनाच्या ज्योतीकडे पाहायचंय. डोळ्याची पापणीही लवू द्यायची नाहीये. जेव्हा डोळ्यातनं पाणी येईल तेव्हा मुलांनी डोळे मिटून शांत पडून राहायचंय. पालकांनी निरांजन देवासमोर नेऊन ठेवायचंय. चला तर मग करूया ज्योती त्राटक. आपल्याला एक तुपाचं निरांजन लागणार आहे. पालकांनी एक तुपाचं निरांजन तयार करायचं आहे. एखादं स्टूल किंवा अशी काही वस्तू ज्याच्यावर आपल्याला ते ठेवता येईल, कारण ती ज्योत मुलांच्या डोळ्याच्या रेषेत यायला हवी आहे. ही तयारी होईपर्यंत मुलांनी जमिनीवर सतरंजी किंवा आसन अंथरायचंय आणि त्याच्यावर बसायचंय. तुम्ही सुखासनामध्ये मांडी घालून बसू शकता किंवा पद्मासनामध्येही बसू शकता. पाठीचा कणा सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे. दोन्ही हातांनी आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती स्ट्रेट बसायचे. सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचं. शांत श्वसन करतोय आपण, दीर्घ श्वसन. आपला नैसर्गिक श्वास फक्त शांतपणे घेतोय आणि शांतपणे सोडतोय. कुठेही छातीवर प्रेशर नकोय. नैसर्गिक श्वास, नॅचरल ब्रीदिंग करायचंय. फक्त सावकाश शांतपणे श्वास घ्या आणि शांतपणे सोडा. तुमची बोट जिथे टेकली आहेत, अंगठा आणि पहिलं बोट जिथे तुम्ही टेकवलंय, तिथे तुम्हाला काही ठोके, काही स्पंदन जाणवत आहेत का, याच्याकडे लक्ष द्या. सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा. दिव्याची तयारी आता झाली असेल. आता सगळ्यांनी डोळे उघडा. तुमच्यापासून 4 ते 5 फुटावरती असणारी ती दिव्याची ज्योत, याच्याकडे आपल्याला एक टक बघायचंय. आपली पापणी आपल्याला लवू द्यायची नाहीये, बंद होऊ द्यायची नाहीये, ती हलू द्यायची नाहीये. एक टक आपण त्या ज्योतीकडे बघतोय. तुमचं संपूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे. डोळे चुरचुरतील, हळूहळू डोळ्यामध्ये पाणी भरेल. तरीही पापणी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि एक टक ज्योतीकडे बघत राहायचंय. आपला श्वास शांतपणे सुरू आहे. आपण ज्ञान मुद्रेमध्ये बसलेलो आहोत आणि आपली नजर त्या ज्योतीवर आहे. आता डोळ्यातून पाणी वाहील आणि पापण्या बंद होतील. अशा वेळेला पालकांनी तो दिवा देवापाशी नेऊन ठेवायचा. ही ऍक्टिव्हिटी इथे पूर्ण होते. आता ज्योती त्राटक झालंय आपलं आणि आता आपण रिलॅक्सेशन करणार आहोत. ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार होणार आहोत. मुलांनी शांतपणे झोपायचंय. पालकांनाही रिलॅक्स होण्याची गरज आहे. पालकांनी शांत बसायचंय. दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये, डोळे बंद करायचे आणि शरीर अगदी सैल सोडायचे.
शरीर शांत करायचंय, पूर्ण रिलॅक्स व्हायचंय. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचंय. शांत श्वास घ्यायचा आणि अगदी शांतपणे सोडायचं. सगळा ताण, सगळी दडपण सोडून द्यायची. मनातले सगळे विचार शून्य करायचे. शरीर अगदी हलकं सोडून द्यायचं. फक्त श्वासावर लक्ष. आणि मन अगदी निर्विचार, शून्य. संपूर्ण लक्ष आपल्याला या ओमवर केंद्रित करायचंय. ओम आपल्या आतमध्ये घुमतोय. त्याची स्पंदन आपल्या आत आत खोल खोल पसरत आहेत. आणि आपलं मनही त्या ओमचा पुनरुच्चार करते. खूप शांत. खूप रिलॅक्स वाटते. अगदी हलकं वाटते. सगळा थकवा, सगळी मरगळ पूर्णपणे निघून चालली. पूर्णपणे नष्ट होते. खूप हलकं वाटतं. खूप शांत. ही ओमची स्पंदन
शरीरातली सगळी नकारात्मकता नष्ट करतायत. मनातली नकारात्मकता नष्ट करतायत. आणि तेजस्वी ऊर्जेने संपूर्ण शरीर आणि मन भारित होत आहे. ऊर्जित होत आहे. एनर्जाइज्ड होत आहे. शरीरातला प्रत्येक ऑर्गन प्रत्येक इंद्रिय सशक्त होत आहे. मेंदूची क्षमता वाढतीये. त्याच्यावरचा सगळा ताण रिलीज होतोय. मन निर्विचार शून्य झालंय. खूप रिलॅक्स वाटतं. शांत गाढ झोप येते. प्रत्येक पेशी अवयव गात्र शांत झोपी जाते. आता पहाटे 4:30 वाजता जाग येणार आहे. आणि तोपर्यंत या शांततेचा अनुभव हे शरीर आणि मन घेतच राहणार आहे. शांत शांत शांत
रिलॅक्स आणि खूप शांत वाटतंय. शरीर आणि मन अगदी हलकं झालं. पालकांनी आता सावकाश डोळे उघडायचे, अगदी सावकाश. मुलांना शांत झोपू दे. तुम्ही आता तुमच्या कामाला लागलात तरी चालणार आहे. उद्या रात्री 10 वाजता परत भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.